खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये। तर मैत्रिणींनो, मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत नारळी भात। आता उद्या बघा नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे आपलं, त्यासाठी आपण नारळी भात बनवणार आहोत। तर इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे आपण 1 वाटी, त्याचबरोबर ओला नारळ घेतलेला आहे हा 1 वाटी, आणि गूळ घेतलेला आहे 1 वाटी, समप्रमाणात आहे आपलं सर्व घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण हे काजू बदाम घेतलेले आहेत, वेलदोडे घेतलेले आहेत, दालचिनीचा तुकडा आणि लवंगा घेतलेले आहेत। थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे, तूप घालू आपण। 2 चमचे तूप घेतलेलं आहे आपण। तर तूप तापलेलं आहे, त्यामध्ये आपण हे जे खडे मसाले घेतलेले आहे, दालचिनी वगैरे लवंगा, ते घालू आपण आधी। आणि आता हे काजू बदाम ते सुद्धा आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे, अगदी हलके हलके तुपामध्ये परतून घ्यायचे आहे काजू बदाम, जास्त लाल करायचे नाही आहे। आणि आता आपण खोबरं घालणार आहोत, थोडंसं तुपामध्ये आपण हे सुद्धा परतून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे तांदूळ सुद्धा धुवून घेणार आहोत। आणि आता गूळ सुद्धा घालू आपण। तर बघा इथे गूळ सुद्धा आपला पातळ झालेला आहे। आता आपण हे धुतलेले तांदूळ घालणार आहोत, मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आणि आता लगेच पाणी घालू आपण, इथे 2 वाट्या पाणी घालू आपण। आणि इथे आता वेलदोडा पूड सुद्धा घालून घेणार आहोत आपण, मिक्स करू। आणि आता आपण गॅस मोठा केलेला आहे, झाकण ठेवू, उकळी आणून घेऊ आपण। तर हे बघा छान उकळी आलेली आहे। आता एक वेळा आपण हलवून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ, परत झाकण ठेवू आपण। आणि आता याला मंद आचेवरती होऊ द्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा अगदी मंद आचेवर आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे। तर बघा इथे छान मस्त अगदी मोकळा मोकळा आपला नारळी भात तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। तर भात इथे आपण बाउलमध्ये काढून घेऊ। तर इथे आपण बाउलमध्ये काढून घेऊ। आणि इतका सुंदर सुगंध सुटलेला आहे ना भाताचा आपल्या। आणि आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे। तर हे बघा, तर अशा प्रकारे आपला नारळी भात अगदी मऊ आणि मोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा। आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।